हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर मला आज ओजस्वीचा टिफिन बनवायचा होता आणि मला ओजस्वीला 2 टिफिन द्यावे लागतात. एक असतो ब्रेकफास्ट आणि एक असतो लंच. सो रात्री मी तिला विचारलं, "तुला ब्रेकफास्टमध्ये काय हवं आहे?" तर ती म्हटली, "मम्मा, मला ब्रेकफास्टमध्ये साबुदाण्याची खिचडी हवी आहे." सो मी साबुदाण्याची खिचडीसाठी साबुदाणा रात्री भिजत घातला. उठल्यानंतर मी बटाटे उकडायला घातले, कारण ओजस्वीला साबुदाणा खिचडीमध्ये बटाटे फार जास्त आवडतात. साबुदाणा खिचडीला बटाटे उकडत घातले आणि एकीकडे फ्लोअर क्लीन करून घेतला, कारण रात्रीचे कॉकरोचेस फिरतात. सो सकाळी फ्लोअर क्लीन करणं मस्ट आहे. रात्री तुम्ही कितीही फ्लोअर वॉश करा, कितीही साबणाने घासा, कसंही करा, रात्रीचे कॉकरोचेस फ्लोअरवरती येतातच. सो सेफर साईड हायजीन पाळते आणि छान मस्त फ्लोअर क्लीन करून घेतला. नंतर तिला हिरवी मिरचीची खिचडी आवडते. मग हिरवी मिरची कट करून घेतली. जास्त बारीक कट नाही केली, कारण मग ती तोंडात आली तर तिला तिखट लागेल. साबुदाणा रात्री भिजत घातला होता, त्याच्यामुळे तो मस्त छान असा फुलला होता आणि पटापट साबुदाण्याची खिचडी करून घेतली. कारण साबुदाण्याची खिचडी करायच्या अगोदर मला आठवलं, अरे शेंगदाण्याचा कूट बारीक केलेलाच नाही आहे. मग मी पटकन शेंगदाणे मिक्सरमध्ये घातले. मी शेंगदाणे भाजून ठेवलेले असतात, कारण त्याला जाळी वगैरे लागत नाहीत. आणि मग पटकन शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि एकीकडे मुगाची डाळ भिजत घातली, कारण मुगाच्या डाळीचा पराठा करायचा होता. मग मुगाची डाळ भिजत घातली. मुगाची डाळ भिजत घातल्यानंतर मॅडम म्हणतात की मला मुगाची डाळ नको आहे मम्मी, मला पनीरच हवा आहे. म्हटलं ठीक आहे, चल. मग लगेच कणिक घेतलं, कणिक भिजवून घेतलं आणि कणिक भिजवून झाल्यानंतर मस्त छान बटाटे पण उकडून झाले होते. बटाट्याची साल काढली. बटाट्याची साल काढायला मला फार जड गेलं, कारण खूप जास्त गरम बटाटे होते आणि मला गडबड होती, त्याच्यामुळे मला ते थंड होईस्तोवर थांबायची गरज वाटली नाही. मग मी बटाटे साल काढून झाल्यानंतर कट केले. कट करून झाल्यानंतर पटापट कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये मिरची आणि बटाटे होऊ दिले छान आणि लगेच साबुदाणा घातला. 5 मिनिट साबुदाणा होऊ दिला. छान साबुदाणा झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला. आता शेंगदाण्याचा कूट लाल का आहे? कारण माझे जे शेंगदाणे आहेत, जे मी शेंगदाणे यूज करते आता, ते माझ्या गावाकडचे गावरान शेतातले शेंगदाणे आहेत, जे लाल असतात. गावरान शेंगदाणे ज्याला म्हणतो आपण, ते प्रॉपर तेवाले शेंगदाणे आहेत. सो त्याचा कूट लाल होतो. आणि अजून एक की मी शेंगदाण्याची साल काढत नाही, त्याच्यामुळं सुद्धा तो शेंगदाण्याचा कूट असा रेडसर दिसतोय, तुम्हाला रेडिश दिसतो आहे. आणि साबुदाण्याची खिचडी तिला बनवून झाली आणि मग मॅडमला म्हटलं, तुम्हाला स्कूलमध्ये फ्रूट कुठला हवा आहे? कारण मला असं वाटतं की मुलं स्कूलमध्ये आपण जो टिफिन देतो तो फ्रेंड्ससोबत खूप चांगल्या प्रकारे फिनिश करतात. म्हणजे माझी तरी ओजस्वी स्कूलमधनं टिफिन फिनिश करूनच येते, कारण फ्रेंड्ससोबत खाण्यामध्ये त्यांचा वेळ कसा जातो ना, त्यांना कळत नाही. आणि इतर वेळी स्कूल नसतं तेव्हा ते जे घरी असतात, घरी असताना फार कंटाळा करतात. मग मी तिला विचारलं, फ्रूट कुठला हवं आहे? ती म्हणली, ड्रॅगन फ्रूट हवा आहे मम्मा. मग पटकन ड्रॅगन फ्रूट कट केलं. आता टिफिनमध्ये इतकं सगळं खाते का? तर हो, तिचं 7 आवर्स ती स्कूलमध्ये असते, तर 7 घंट्यामध्ये तिचा एक ब्रेकफास्टचा सुद्धा ब्रेक असतो. त्याच्यामध्ये मग मी तिला छान एक फ्रूट देते रोज आणि ब्रेकफास्टला थोडंसं जे काय बनवलं जातं ते, म्हणजे जेणेकरून तिचं पोट पण भरतं आणि दिवसभर ती फ्रेश असते. नाहीतर मग भूक लागल्यानंतर ती फार जास्त चिडचिड करते. सो साबुदाण्याची खिचडी पॅक केली ब्रेकफास्टसाठी आणि छान जी ड्रॅगन फ्रूट होतं ते सुद्धा बारीक बारीक कट करून दिलं. तिची बॉटल भरून दिली पाण्याची आणि लगेच टिफिन पॅक केला. आता टिफिन पॅक केल्यानंतर चपाती, त्याच्यामध्ये पनीरची भाजी छान असं पॅक करून दिलं. आणि आमची ओजस्वी आज स्कूलमध्ये जाताना खूप जास्त खुश होती, कारण तिच्या स्कूलमध्ये तिला न्यू युनिफॉर्म मिळालेला आहे आणि ती फार गोड दिसत होती. सो मी तिला लगेच पायी गेले आणि स्कूलला सोडून आले. स्कूल आमची वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, सो पटापट जाऊन मी तिला स्कूलला ड्रॉप केलं आणि लगेच घरी रिटर्न आले. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.